जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत ना, त्याच महाराष्ट्रात जोबाबाच्या संस्थेमध्ये शेंडी ठेवून धोतर घालून कीर्तनाचं शिक्षण घेणारी, संप्रदायाचं वैभव वाढवणारी सुद्धा पोरं आहेत. तोच महाराष्ट्र माझा. जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत, त्याच महाराष्ट्रात स्वतःच्या कष्टावर आईबापाला थाटात सांभाळणारी पोरं आहेत. जिथं धर्माची अवहेलना करणारी पोरं आहेत, त्याच महाराष्ट्रात धर्मासाठी जीव पणाला लावणारी पोरं आहेत. अरे लय चांगली आहेत रे, 2-4 वाईट आहेत. पण कसं बापू एक होतो पण भोगावं सगळ्याला लागतं. कळलं त्यालाच कळलं महाराज. पण आयुष्यात विनंती एवढीच आहे, सगळे एका लाईनीत नेऊन बसू नका. खूप खूप तरुण महाराज या व्यासपीठावर सामर्थ्याने सांगेल, गेलेल्या पिढीपेक्षा 10 पटीनं जास्त हुशार पोरं आहेत या महाराष्ट्रात. फक्त यांनी थोडंसं ग्रंथाकडे, परमार्थाकडे, थोडं इतिहासाकडे लक्ष दिलं पाहिजे. सामर्थ्याने उभं राहिलं पाहिजे बरं का पोरांनो. गाव आपली, माती आपली, संस्कृती आपलं, ज्ञान आपलं, परंपरा आपली. अरे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी देह पणाला लावला. अरे आपल्या मावळ्यांनी आपल्यासाठी देह पणाला लावला. आपल्या आईबापानं आपल्या सुखासाठी त्यांचं सुख त्यागलं. त्या मातीमध्ये आपलं साम्राज्य असणं हे आपलं कर्तव्य आहे. कुणाच्या बापाची जागीर नाही, त्यामुळे साम्राज्य निर्माण करायचं. कुठलंही काम छोटं नसतं रे. दुनिया झुकती आहे, झुकानेवाला स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. 10 रुपये पण कष्टाचे. क्वार्टरीसाठी कुंबडीसाठी साहेब साहेब साहेब, हा बेकार धंदा बंद करा आधी. तळवे चढता का साहेबाचे? होय रे, डीपीला साहेब, फोटोला साहेब, प्रोफाईलला साहेब. हा अरे ज्या आईनं फाटक्या पदरावर आयुष्यभर तुझ्या घराची चूल फुकली, तिचा वाढदिवस तुला माहित नाही. पण ज्या साहेबानं तुझ्यासाठी काहीच केलं नाही, त्याचा वाढदिवस यायच्या अगोदर महिन्यापासून स्टेटस ठेवतो. म्हणजे पात्रता काय, जरा विचार कर ना तुझी. हा का ग पोरींनो, आयुष्यभर कधी आईकडे बघितलंच नाही का? प्रेमासाठी आईबापाच्या नावाला कलंक लागावा, हा महाराष्ट्र आपला नाही का? अगं काय ताकद आहे माया आपल्या आईत. माझी आई आहे म्हणून मी तर उभा आहे महाराज. कौतुक आहे मला माझ्या आईचं. अगं साध्या दिसतात पण यांच्यासारखं डोकं कोणात नाही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातला मोठा उद्योजक सांगतो, जे आजपर्यंत मी करू शकत नाही ती रोजची गृहिणी आपल्या घरामध्ये दररोज करते, म्हणून तिचा संसार सामर्थ्याने चालतो महाराज. ती बाई नसेल तर काय संसार चालतो दादा? बिना बाईचा संसार कुणाला माहित असेल तर बघा. अहो घरातली बायको मरावीन, त्या नवऱ्याचे हाल बघावे, त्या लेकरवाळांचे हाल बघावे. त्या बाईवर संसार आहे दादा. अरे कौतुक आहे मला माझ्या आईचं. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढेच एक आंघोळ होईल. काय मॅनेजमेंट आहे माझ्या आईचं. आजही माझी म्हातारी आजी लुगडं फाटल्यावर फेकीत नाही, गोधडी शिवती. रोज 4 लुगडी येते तिच्या नातीला, पण फेकीत बिलकुल नाही. माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं दादा. 7 स्टार 5,000 रुपयाचं कपभर आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्यांनी त्याला तर नावं ठेवलेच, पण चमचे घरी घेऊन आल्या. म्हणलं पैसे फिटले पाहिजे. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. कारण माझ्या आईला त्या प्रत्येक रुपयाची जाण आहे. कारण तिनं त्या रुपयासाठी तिचा घाम गाळलाय, तिच्या नवऱ्याचं रक्त त्या मातीमध्ये सांडलंय. त्या जाणीवेमुळं, त्या जाणीवेमुळं आज तिचं लेकरू महाराष्ट्रात उभं आहे. ताकद रे पोरींनो, लय ताकद आहे. तरी आईकडे बघत जा. लय अभ्यास अभ्यास, आईच्या तोंडाकडे बघत जा कधीतरी. आपण काय अभ्यास करतो आपल्या जीवाला चांगलं माहिती आहे की नाही? हसल्या म्हणजे कळलं. थोडं पायावर उभं राहा. बाद झाला आता बरं का पोरांनो. गावातल्या पानाच्या टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं शेतकऱ्याच्या पोराचं पाहिजे. कारण महाराष्ट्र शेतकऱ्याचा आहे. इथं कपड्याची दुकानं मोठ्यांची, इथं घड्या घालाय शेतकऱ्याची पोरं येतं. इथं सोन्याची दुकानं त्यांची इथं, आणि आमची सोनं द्यायला येत. किराणा दुकानं दुसऱ्यांचे येतं, पुढे बांधाय आमची इथं. भिकारी नाही आपण, राजाची लेकरं आहेत. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. 260 पेक्षा जास्त किल्ले, 40 वर्षाच्या आत 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं, तरी त्यांच्या नाकावर टिचून हस्तगत केले. हा इतिहास आहे स्वराज्याचा आहे. पूर्वजांना जपणारी लेकरं आहेत आपण. अरे कमीपणाचा मोठेपणा आपण नाही करायचं तर कुणी करायचं? हा कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. विकनेसला स्ट्रेंथ बनवता आली पाहिजे. कमी पैशातून व्यापार मोठा करता आला पाहिजे. डोकं वापरीत जा जरा. बाद झाला आता भामटेपणानं जगायचं. जरा उभा राहा, जरा बास करा. खूप झालं, इकडे बघ तिकडे बघ, बास र दाद्या. आयुष्य अर्ध गेलं याच्यात. आता उभा राहा पोरींनो. बाद झाला, आता उभे राहा. स्वतःच्या पायावर उभा राहा. सामर्थ्यानं जगा. आई बापाचं नाव मोठं करा. रात्री बेरात्री कधीतरी उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा. झिजलेले पाय सुरकत्या चेहऱ्याला बघा, बघा बापाचा चेहरा, आणि चरणाला हात लावून शपथ घ्या. आयुष्य ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल. अगं आकाश ठेंगणं पडेल इतकं यश मिळवेल, पण तुमच्या नावाला कलंक करायला गेलं असं जिंदगीत कधी वागणार नाही. एवढं वचन बाबा तुम्हाला देत. आयुष्यात काही नको, काय पाहिजे अजून? आणि काय प्रेम आणि काय काही नसतं मायबाप जगात. काही खरं नसतं, बिलकुल नाही. विषयाकडे या थोडंसं पाया पडून सांगते, तुमच्या जगाच्या मालकावर प्रेम करा.
आपण भगवंतावर प्रेम करणं यात काही नवल नाही. भगवंतांना आपल्यावर प्रेम करणं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही. जगाच्या मालकांना आपल्यावर प्रेम करावं, इतकं चांगलं वागणं असावं, इतकं हिताला कळावं, इतकं भलं आपल्याला समजावं. या अरे आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, सरांनी त्याला उभं केलं आणि उत्तर विचारलं. उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, तू लॉला ऍडमिशन घेतलंय, तू वकिली कशी करणार? तर म्हणला थतलं बोलू नका. कुठलं बोलू? थतलं नाही तर कतलं बोलू? अरे मूर्खा, तुझे शब्द स्पष्ट नाही, तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, तुला शब्दांवर धमक नाही, तुझे स्पष्ट उच्चार नाहीत, लोकांना तुझं कळणार नाही, तू वकिली लढणार कशी? तर म्हणला थल कती बी लल कती लाल कती बी कती लाल. सर सर मला माझं नाही, तुझं हसू बघून हसू येईल. सर म्हणलं ते वकील व्हायचं सोड, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, पुढच्या लेक्चर पर्यंत यातले 5 जरी विकले ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया खालून जाईल. सरांनी अंडर एस्टिमेट केलं. अख्खं जग आपल्याला ग्राह्य धरतंय. काय धरतंय? ग्राह्य धरतंय. कारण आपण कोरोनात सगळं बंद ठेवलं, कुणी काहीच बंद ठेवलं नाही. आपण लोकांच्या कल्याणासाठी वाऱ्या बंद केल्या, सप्ते बंद केले, काकडा बंद केला, कीर्तन बंद केली, भजनं बंद केली, मंदिरं बंद केली. बाकीच्यांनी काहीच बंद केलं नाही. तुकोबारांचं वर्णन आहे, भले तरी देऊ काशीची लंगोटी, पण नाठळांच्या माती आमच्याशी प्रेमाने वागलात, आमचं दोतूर सोडून तुमची लाज राखू. पण आमच्या धर्माच्या आड आले ना, झेंडा खाली दांडावर करून दोतराची ताकद दाखवू शेळपटलेले नाही, फक्त शांत आहे, कारण नम्रता परमार्थ शिकवते. बरं का पोरांनो, जरा उभं राहत जा. तसं नको, दुसरं माय बाप स्वतःच्या पायावर उभं राहणं फार गरजेचं आहे. पोरांनो, पिढी लय बेकार आहे सध्याची. खिशात पैसा नावात प्रसिद्धी संपली ना, कुत्र खात नाही, कुत्र. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की कुत्र खात नाही. कोरोनात कळलं असेल, प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही कामी आला. करोडपती नवरा पॉझिटिव्ह निघाला, सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची. नवरा मोत्या एकाच खुटीला होता. तेव्हा त्याला कळलं येतो ट्रेलर आहे बाई, पिक्चर अभि बाकी आहे. म्हणून विनंती आहे, आपल्यासाठी जगा. ज्ञानोबा तुकोबाराय समजून घ्या. उभा केलं दुसरं लेक्चर भरायपर्यंत 5 तरी ग्रंथ विकले पाहिजे. सरांना माहित होतं जमणार नाही. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं त्याला, का रे विकले का? त्याने खाली मान घातली. सर म्हणले माहित होतं रे नाही विकणार. पोरगा म्हणला तेल ठगले विकले. सर म्हणले कस काय? लय थोपय. म्हणला तेल तुमचं काम तुकलं देताना प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वाजवायतो. त्यांनी दलवादा उदलला, त्यांना फक्त म्हणायतो हे बदा हे लामायन, हे बदा हे लामायन, तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले देव आहे पुढं, होय पुढं, तुझ्याकडनं चिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिमी गावा. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए. आणि ते झुकाणेवाले आपण असलं पाहिजे. आपण 3च चरणावर मस्तक ठेवायचं, मायबाप, देव आणि संत. याच्या पलीकडे कुठल्याच घामटाच्या चरणावर मस्तक नाही. या विषयाकडे हे कळलं, तो जागला. ज्याला आजही कळलं नाही की मी कोण आहे, त्याची अवस्था आजही बेकार आहे. ज्याने आजही पंढरीच्या मस्तकावर मस्तक ठेवलंय, पंढरीच्या चरणावर मस्तक ठेवलंय, काय ताकद आहे त्या पंढरीची. मायबाप, माझ्या कुठल्या दिशेला पंढरपूर, मी पंढरीकडे तोंड करावं, 3 पावलं चालावे. धर्मशास्त्र सांगतं पंढरीचा नाथ माझ्या घराकडे 47 पावलं चालतो, इतकी ताकद माझ्या पंढरीच्या नाथात आहे. हे ज्याला कळलं नाही, ज्याने त्याचं चिंतन केलं नाही, त्याचं आयुष्य सुखरूप जाणं शक्य. पण ज्यानं देवाचं नाम कसंही घेतलं, कसंही काळ्या वेळ नाम येईल तैसा बोल, कसंही घेतलं, मला सांगा मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? हा लागतोच. विष प्रेमानं पिलं मरत नाही का? विषाला म्हणायचं माय किती गोड आहे, माय किती गुणाचे आहे, मारायचं नाही, माय एकदा पिऊनच बघते माय असं म्हणून प्यायचं. मारित नाही का? विषाची परीक्षा घेऊ नये. विषाचं काम आहे मारणं, ते मारतच. मधाचा गुण आहे गोडवा देणं, ते देतच. भगवंताच्या नामाचा गुण आहे पुण्य देणं, समाधान देणं, ते देतच. तुम्ही कसंही घ्या. म्हणून जुनी माणसं लेकरांची नावं देवाच्या नावावर ठेवायची. कसं तरी देवाचं नाव तोंडात ठेव. विठ्ठला, रामा, कृष्णा, नारायणा, ए दाता, ए पांडुरंगा, ए तुकारामा, ए ज्ञानेश्वरा, ए जना, ए मुक्ता, काय नाव होती. तर साईशा संतांचं नाव तोंडात येतंय, अजून काय पाहिजे महाराज?
भगवंताचं नाम तोंडात यावं इतकं गोड लेकीचं नाव ठेवलंय. त्यांनी कसंही लेकीचं नाव घेतलं तरी भगवंत त्यांना पुण्य देणारच आहे, कारण त्यांच्या लेकीचं नाव देवाच्या नावावर आहे. टाकत लक्ष. ही जुनी माणसं इडी नव्हती रे. पहिली बाई अग्नीला घास टाकल्याशिवाय स्वयंपाक बनवीत का? कारण अग्नी आपलं अन्न पचवते. माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये, तसंच गीतेमध्ये वर्णन आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेन्यम चतुर्विधम. अरे तू कुठल्या बेसिसवर माझं अस्तित्व नाकारतोयस? अर्जुना, तुझं खाल्लेलं अन्न पचवणारा मी आहे. अहम मी आहे जो तुझं अन्न पचवतोय. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो तो जर विठ्ठल आहे, तर कुठल्या बेसिसवर आम्ही स्वतःला शान समजतोय? मग चाले शरीर पचवणारच तू आहे, मग चाले शरीर कोण बोलविते? शंकराचार्य वर्णन करतात. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जिने पिबस्वामृत मृतमेत देव, जिने पिबस्वामृत मृतमेत देव. गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. देखे भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते कि भगवान आते नहीं, वे शबरी के तरह खिलाते नहीं. अच्युतम केशव कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशव कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. ओ पालनहारे निर्गुण न्यारे, तुम्हारे बिना हमारा कौन नहीं. हमारी उलझन सुलझाओ फकावन, तुम्हारे बिना हमारा कौन नहीं. हरि बोल. ओ पालनहारे निर्गुण न्यारे, तुम्हारे बिना हमारा कौन नहीं. तुम्हारे बिना हमारा कौन नहीं. ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी है. ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी है. इन मुश्किलों से कह दो, इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा. त्याच्याशिवाय कुणी तारत नाही महाराज आम्हाला. म्हणून आमचा विश्वास आहे आम्हाला जे मिळतंय अखंड चिंतन, पण हे चिंतन आमच्या पदरात पडलंय. माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा
आम्हाला पांडुरंग कळला का तर आम्ही आमच्या बापाच्या पोटी जन्माला आलो, जो आमचा बाप माळकरी आहे. आमच्या घरात परमार्थ म्हणून आम्हाला ज्ञानेश्वरी कळली, आमच्या घरात परमार्थ म्हणून आम्हाला गाथा कळला. जर आम्हाला ज्ञानोबा आहे तुकोबा आहे जन्मल्यापासून कळले नसते तर आम्ही या स्थितीला उभा राहिलो नसतो. आमच्या घरात परमार्थ आहे म्हणून आम्ही आज यशाच्या शिखरावर आहे. त्याचं कारण आहे अभंगाचं प्रथम. नामचिंतनाचं फळ कुडी कन्यापुत्र होती जे. मुलगा असो नाही तर मुलगी संप्रदायात फरक नाही. इथे सकलांशी येथे प्रत्येकाला जनाई मुक्ताई सुखोबाई कान्होबात्रा तुकोबराय ज्ञानोबराय सुखोबराय नामदेवराय नाथबाबा सगळ्यांना परवानगी आहे. मुलगी असो नाही तर मुलगा, पण वर्णन आधी मुलीचं आहे. कारण 21 कुळाचा उद्धार करतो तो मुलगा आहे आणि 42 कुळाचा उद्धार करते ती मुलगी आहे. दोन्ही घराचा उद्धार करायची ताकद एका स्त्रीमध्ये आहे. विचार करा माय बाप. ब्रह्म विष्णू आणि महेश तिघांनाही महिषासुराचं मर्दन जमलं नाही, कारण ब्रह्माचा वर आहे महिषासुराला की तुझा देव आणि दैत्य वध करू शकत नाही. तिघही दमली आहेत. अहो जर विनाश होईल महिषासुराचं जर राज्य चाललं तर पृथ्वी तलाचा पाताळ तलाचा आणि या स्वर्ग लोकाचाही विनाश होईल. स्वतःचं राज्य निर्माण करेल तो महिषासूर. माजलाय, अधर्माने माजलाय. तिघांनाही वध करता आला नाही. तिघांनी मिळून एक स्वरूप निर्माण केलं, ती म्हणजे आदिशक्ती आई भवानी. आणि तिला सांगितलं, अगं आई आमच्या तिघांनाही जमलं नाही, पण आमचा विश्वास आहे तुझ्याच्याने अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. साधं सांगायचं म्हटलं तर तिघांनाही जे जमलं नाही ते एका स्त्रीने करून दाखवलं. तिला आदिशक्ती आई भवानी म्हणायचं, ते स्वरूप लेकीचं. काय म्हणावं. जिथे नवऱ्याचा संसार गौरी म्हणून तेवढ्याच आत्मीयतेनं नम्रतेनं सांभाळते आणि तीच दुर्गा होऊन सगळ्या विनाशाचा संहार थांबवते. ती ताकद म्हणजे एक मुलगी आहे रे. मुली इतकं गोड काही नाही महाराज. मोहिनी स्वरूपामध्ये मोहिनी स्वरूप मोहिनी रामभाऊ पाटलाची. मग मोहिनी देवाने घेतलेला अवतार. कारण दैत्याने देवाचं स्वरूप घेऊन समुद्र मंथनावरून निघालेला अमृत छलकपटाने त्यांच्याकडे घेतलं. जर ते अमर झाले असते तर विश्व सत्यावर चाललं नसतं. म्हणून विष्णूने कुणाचं स्वरूप घेतलं? मोहिनीचं स्वरूप घेतलं. आणि मोहिनी दैत्यांकडनं अमृत आणण्यासाठी छान निघाली आहे. आणि ती मोहिनी इतकी देखणी आहे की तिच्या बगड बघून दैत्य भुलले, यात वाद नाही. देवही भुलले, शंकरही भुलले.
ब्रह्मही बोलले, इंद्रदेव चंद्रदेव जेवढे काही देव आहे सगळे तिच्याकडे बघून भुलले. प्रत्येकाला वाटलं हिच्यासारखी आम्हाला पत्नी पाहिजे, है की नाही, हिच्यासारखी आम्हाला पत्नी पाहिजे. एकमेव सूर्यदेव होते ज्यांना असं वाटलं हिच्यासारखी गोड जर माझ्या पोटी कन्या जन्माला आली तर काही सद्भागी पुरुष असेल. काय वाटलं सूर्यदेवांना, इतकी देखणी इतकी सुंदर जर माझ्या पोटी कन्या जन्माला आली, मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल मी, इतकं सुंदर देखणं लेकरू माझ्या पोटी जन्माला आलं. देवालाही कौतुक वाटलं. जिथं प्रत्येक देव पत्नी म्हणून वासनेनं बघतोय तिथं वात्सल्य निर्माण करणारा सूर्यदेव त्याचं मन बघून देवानी वर दिलाय. अरे ज्या द्वापार युगामध्ये कृष्ण म्हणून मी वसुदेव देवकी मातेच्या पोटी जन्माला येईल, त्याच द्वापार युगामध्ये राधा म्हणून मी तुझ्या पोटी जन्माला येईन. जी ताकद अशी असेल, अख्खं विश्व ज्याच्यावर भाळलंय, अशा लाखो मोहिना ज्याच्यावर भाळतात, तो भगवंत जिच्या रूपावर भाळलेला असेल तिला राधा म्हणावं, तिला लेख म्हणावं. अख्खं विश्व ज्याच्यावर प्रेम करतं तो त्रैलोक्यनाथ एका गोड स्त्रीवर प्रेम करतो, ती म्हणजे राधा आहे. काय ताकद लेकीमध्ये महाराज. अशी राधा दारातनं चालली ना तर काकीला बसलेला कृष्ण यशोदे मातेकडे हट्ट करतो. बरं काय, ह्या पोरांनी त्या राधा कृष्णाला बदनाम करून सोडले. मी म्हणजे किसन आणि तू म्हणजे राधा. श्रावणात मटण हाणणारा कृष्ण, वा रे वा. जरा देवाची पात्रता बघत जा, स्वतःची पात्रता बघत जा. हा, मला श्रावण महिना लय आवडतो. तेवढा एकच महिना जिथं माणसं होत्यात, बिचाऱ्या कोंबड्या सुखानं झोपतो. मला आनंद वाटतो, आयुष्यात मला आनंद वाटतो. हां, पण त्याच्यात बी हाणणारी काय काय असते ती. विनंती नका रे देवाची बरोबरी. हां, बिलकुल नका. एक म्हणला श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या, मग मी त्याचाच बघतोय 2-4 जमत्या त्या. त्याची बायको म्हणली द्रौपदीला 5 नवरे होते, मी कसं करू सांग, म्हणजे तुझं बघा येईल. नवरा म्हणला तू बी गप पण मी बी गपलय, भानगडीत पुढे जाऊ नको. देवाची बरोबरी करू नये रे. देवानी 16,108 बायका करायचं कारण आहे महाराज. तिथे 16,107 मुली कंसाच्या कारावासामध्ये बंदिस्त होत्या आणि जगाच्या मालकाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलंय. त्या मुली सांगतायत, अहो देवा, आम्ही कंसाच्या वधातून कंसाच्या कारावासातून सुटलो खरं, पण उद्या लोकांसमोर उभे राहिलो तर लोक आम्हाला पवित्र समतील याची काय खात्री आहे. अहो जिथं सीतामाईला लोकांनी सोडलं नाही तिथं आमच्यासारख्यांची काय कथा आहे, लोक आम्हाला पवित्र समजणार नाहीत. आम्ही काय करू. देव म्हणले विचार करू नका जास्त, माझं नाव तुम्हाला देतो, लोक तुम्हाला अपवित्र कसं म्हणतील. त्या सगळ्या मुलींना भगवंताने स्वतःचं नाव दिलं, स्वतःच्या पत्न्या करून घेतल्या, पण एकाही स्त्रीच्या अंगाला स्पर्श केला नाही. त्याला श्रीकृष्ण भगवान म्हणायचं. देवानं काही मौज मजेसाठी केलं नाही तर बायका बरं काय. किसन आणि कृष्ण 5 वर्षाचे होते त्यावेळेस राधा 22 वर्षाच्या होत्या. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. आता तुमची